दादा काय सांगणार जळगाव व धुळे विभागीय क्रीडा संकुलाचं या ठिकाणी काम सुरू आहे. मात्र शेतातूनच या ठिकाणी आपल्या रस्ते काढल्यामुळे आपल्या समोर एक नाराजीचा सूर या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये येऊन टाकलाय. नेमकं काय काय सांगा? शेतकऱ्याचं नुकसान होतं याच्यात, कारण की सरळ वापर चालू आहे शेतकऱ्याच्या शेतातून. वापर चालू आहे आणि अदर शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की यांना सर्वांना वहिवाटीचा एक रस्ता त्यांना मिळावा आणि अदर दुसरं जो वापर चालू आहे शेतातून तो बंद व्हावा आणि इलेक्ट्रिक खांब वगैरे त्यांनी जे टाकले त्यांनी ते काढून टाकवाय. डायरेक्ट न विचारता त्यांनी आम्हाला नोटीस न विचारता विचारपूस करता त्यांनी ते खांब उभारणे चालू केले. माझ्या शेतातून रस्ता जातो आहे हे चुकीचं आहे. मला कुठलीही पूर्वसूचना न देता माझ्या शेतातून सरलाट वापर केला जात आहे. 315 गट नंबर जो आहे माझा, त्याच्यामध्ये मस्त खडी वगैरे टाकून डंपर वगैरे लोरल वगैरे फिरून तो रस्ता तयार करून सरलाट वापर केला जात आहे. क्रीडा संकुलनाची जी संरक्षण भिंत बांधली जाते त्याचे खोदकाम चालू झालेले आहे. भविष्यात ती 25 ते 30 फूट उंचीची होणार आहे. ती भिंत बांधल्यामुळे आजूबाजूचे जे मी धरून आम्ही 25 ते 30 शेतकरी आहे यांचा वापर कुठून आणि कसा राहील? मग यांनी शेतात यायचे कुठून आणि जो माल आपण तयार केलेला आहे शेतामध्ये पिकाच्या माध्यमातून तो बाजारपेठेत न्यायचा कसा? हा सर्वात मोठा आमच्या समोर प्रश्न आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.